नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी सध्या समोर येते. केरळमधील आनंदू अजी आत्महत्या प्रकरणी दादरमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. टिळक भवन जवळ युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. केरळमधील घटनेचा युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. केरळ येथील आयटी प्रोफेशनल आनंदू अजी यांनी आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेविरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसनं दादर टिळक भवन इथं आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे केरळमधील घटनेचा युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आलेला आहे. आनंदू अजी यांच्या आत्महत्येप्रकरणी आता दादरमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. टिळक भवन इथं युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं. केरळमधील घटनेचा युवक काँग्रेसनं निषेध नोंदवले. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून. ज्योत्सना, टिळक भवन जवळ युवक काँग्रेसनं आंदोलन पुकारलंय. युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की केरळमध्ये आनंदू अजी नावाच्या एका 26 वर्षीय व्यक्तीने, आयटी प्रोफेशनल तो व्यक्ती होता, त्याने आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया पोस्टवरती जे आहे ते स्वतःला बलात्कार पीडित असं सुद्धा म्हटलेलं आहे. यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते अनेक विरोधक जे आहेत ते एकवटले आणि खास करून जे महाराष्ट्र युवक जे आहेत त्यांच्या दादर टिळक भवन इथे असलेल्या कार्यालयामध्ये सुद्धा जे आहे ते मोठ्या संख्येनं आंदोलन करण्यात आलं. सध्या आपण दादरच्याच या टिळक भवन काँग्रेसच्या कार्यालयाच्या अगदी समोर आहोत, जिथे आपण बघतोय की टिळक भवन जे आहे त्याला अगदी पोलिसांच्या छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आंदोलन जे आहेत काही आंदोलनकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अनेक आंदोलनकर्ते जे आहे ते टिळक भवन म्हणजे दादरचं जे काँग्रेस टिळक भवन आहे त्याच्या प्रांगणातच त्यांना जे आहे ते गेट लावून अडवण्यात आलं आणि इतरांना ज्यांनी बॅरिकेड वरती चढून जे वरती येण्याचा प्रयत्न केला, बाहेर येण्याचा प्रयत्न केला, त्या महाराष्ट्र युवक काँग्रेसना मात्र जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि सध्यासुद्धा जर आपण दादरमधील टिळक भवन या ठिकाणचा परिसर पाहिला तर मोठ्या संख्येनं पोलीस फौजफाटा जो आहे तो टिळक भवन परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आणि आनंदू अजी याच्या आत्महत्येनंतर आणि त्याने केलेल्या आरएसएसच्या आरोपानंतर जे आहे ते एकूणच आरएसएसवरती बंदी घालण्यात यावी आणि त्याचबरोबर आनंदू अजी याच्यासारखे आणखीन किती पीडित या आरएसएस संघटनेमध्ये काम करतात त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशाच प्रकारची मागणी जी आहे ती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आंदोलन करताना दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे हा फक्त आम्ही आंदोलन जे आहे ते आजच्या पुरतं नाही आहे, तर आमचं आंदोलन जे आहे ते असंच सुरू राहणार आहे असं सुद्धा महाराष्ट्र युवक काँग्रेसकडनं सांगण्यात आलेलं आहे. आपण बघतो की अजूनही जे आहे ते टिळक भवनच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आम्ही हे आनंदू अजी याच्या आत्महत्येचे पडसाद उमटलेले आहे आणि अशा प्रकारची आत्महत्या केली आहे. आणि सरळ म्हणजे आनंदू अजी या पीडित व्यक्तीने जे आहे ते स्वतःला बलात्कार पीडित असं म्हणत उल्लेख केलेला आहे आरएसएसवरती. आणि त्याने ज्यांनी आनंदू अजी याच्यावरती अत्याचार केला त्याचं नाव सुद्धा घेतलेलं आहे. असं असताना सुद्धा FIR मध्ये पोलिसांनी जे आहे ते बलात्कार पीडित स्वतःला म्हणून घेणाऱ्या आनंदू अजी याचा फक्त सोशल मीडियाच्या पोस्टनुसार जर जी आहे ती FIR घेतली जरी असली तरी त्याच्यामध्ये आरोपींची नावं नाही आहे, संघटनेचं नाव घेतलेलं नाही आहे. अशाच प्रकारचा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसने केलेला आहे आणि आम्ही राहुल गांधी यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करत आहोत असं सुद्धा सांगण्यात येत आहे. आनंदू अजी हा एक शिकलेला मुलगा होता, 26 वर्षाचा मुलगा होता आणि त्याने त्याची संपूर्ण त्याच्यासोबत काय काय घडलेलं आहे आणि त्याच्यासोबत घडलेल्या शारीरिक छळाला कंटाळून आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावरती होत होता. त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून कशा पद्धतीने घेतला जातो हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास खूप धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.